टीव्ही सत्यमेव व्रतम। महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। पक्षांतर करणाऱ्या कार्यकर्त्यांची, स्थानिक नेत्यांची संख्या निवडणुकीमुळे दिवसेंदिवस वाढत आहे। हिंगोलीचा जर विचार केला तर हिंगोलीमध्ये काँग्रेसची स्थिती अत्यंत दयनीय अशी झालेली दिसत आहे। काँग्रेस पक्षाला हिंगोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर गळती लागलेली आहे। या गळतीचा फटका काँग्रेसला नगरपालिका निवडणुकीत बसतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय, पण काँग्रेस पक्षाला लागलेली गळती यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। काँग्रेस पक्षाला लागलेली गळती अजूनही थांबत नसून आणखी एका जुन्या नेत्यानं पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। माजी उपनगराध्यक्ष बापूराव बांगर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतलाय। 1 नोव्हेंबरला काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक माबूद बागवान यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश घेतला होता। तेव्हापासूनच बापूराव बांगर यांच्या नावाची चर्चा सुरू होती। नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात काँग्रेसचे सर्वात जुने आणि जाणते नेते असलेले बापूराव बांगर हे यापूर्वी उपनगराध्यक्ष राहिले आहेत। दिवंगत खासदार राजीव सातव यांचे खंदे समर्थक राहिलेले बापूराव बांगर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानं आता हिंगोली शहरात नगरपालिकेच्या राजकारणात जिल्हाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ व माजी नगरसेवक अनिल नेनवानी हे दोनच नेते शिल्लक राहिले। अशा परिस्थितीत महाविकास आघाडीमध्ये नगराध्यक्षपदाची काँग्रेसला जर हिंगोलीची जागा सोडली तरी काँग्रेसकडे स्थानिक नेते व जमिनी स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कमतरता आहे। आता या बाबीला काँग्रेसचे उरले सुरले पदाधिकारी कसा सामना करून निवडणुकीला सामोरे जातात हे पाहावं लागेल।